संजय शिरसाट गुवाहाटीला कशाला गेले होते? खोक्यामध्ये विकलेले लोक माझ्यावर बोट दाखवत आहेत. इम्तियाज जलील यांनी संजय शिरसाट यांच्यावरही टीका केली. दरम्यान एमआयएम पैशाची दलाली करत आहे. संजय शिरसाट यांनी एमआयएमवर हे आरोप केले होते. हे संजय शिरसाट साहेब गुवाहाटीला कशाला गेले होते? ते कामाक्षी देवी मंदिराच्या पाया पडण्यासाठी, मंदिरामध्ये पूजा करण्यासाठी गेले होते की हो साहेब, ज्या पक्षांनी मला इतकं मोठा केला त्याच्याशी मी प्रामाणिक राहणारे आहे. खोकेमध्ये विकणारे लोक माझ्यावर बोट दाखवणार. गोर गरीब एससी समाजाची जमीन कशा आपल्या मुलाचं नावावर बळकावून ठेवलेले आहे. MIDC जमीन कशा आपल्या पदाचा दुरुपयोग करून तुम्ही आपल्या खिशात टाकलेली आहे. आणि पुन्हा जेव्हा निवडणूक आली तर आपल्या कार्यकर्त्यांना सांगितलं की नाही, माझ्या मुलीला तिकीट द्यायचं आहे, माझ्या मुलाला तिकीट द्यायची आहे. छत्रपती संभाजीनगरात अंबादास दानवेने निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेत चांगलंच धारेवर धरले. प्रभाग क्रमांक 4 मध्ये सावित्रीबाई वाणी यांना हायकोर्टाने आदेश असतानाही मशाल चिन्ह निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलं नाही. यामुळे अंबादास दानवे हे चांगलेच संतापले होते. दानवेंनी जाब विचारल्यानंतर सावित्रीबाई वाणी यांनी निवडणूक चिन्ह देण्यात आले. जेव्हा जेव्हा निवडणूक येते तेव्हा तेव्हा ते मुलाखत देतात आणि घेतात आणि मुलाखतीमध्ये त्यांना पाहिजे तेच बोलतात, असं रावसाहेब दानवे यांनी म्हटले. ठाकरे बंधूंच्या मुलाखतीवर रावसाहेब दानवे यांनी ही टीका केली. जेव्हा जेव्हा अशा निवडणूक येतात तेव्हा ते मुलाखत घेतात आणि त्यांना पाहिजे ते बोलतात. मेरी गवाही मेरे भाई को पूछो. मुलाखत घेणारा संजय राऊत, मुलाखत देणार उद्धव ठाकरे आणि छापून येते सामन्यामध्ये. त्यामुळे त्या मुलाखतीला कोणी वाचणार पण नाही. तेच त्या प्रश्न दरवर्षीच करतात ते. मेरी गवाही मेरे भाई को पूछो. बिनविरोध झालेल्या जागांवर विरोधकांनी उमेदवार का दिले नाहीत असा सवाल अमित साटम यांनी केलाय. राज्य निवडणूक आयोगानं चौकशी करावी असं सुद्धा अमित साटम यांनी म्हटलंय. तर उद्धव ठाकरे मुंबईचा रंग हिरवा करू पाहत आहेत. अमित साटम यांनी उद्धव ठाकरेंवर ही टीका केली. त्याच्यावरती आक्षेप आहे की या सीटांवरती त्यांनी त्यांचे उमेदवार का उभे केले नाही, उमेदवार मागे का झाले, आणि त्यामुळे विरोधकांनी या ठिकाणी पळ काढलेला आहे. आणि त्यामुळे मैदान सोडून हे विरोधक पळाले असल्यामुळे या काही जागांवरती फक्त महायुतीचेच उमेदवार शिल्लक राहिल्याने त्या ठिकाणी ते विजयी घोषित केलेले आहेत. आणि त्यामुळे हे एक आंतरराष्ट्रीय षडयंत्र आहे. काही आतंकवादी, समाजविरोधी, देशविघातक शक्ती एकत्रित येऊन काही शहरांचा रंग बदलण्याचा प्रयत्न करीत आहेत. बिनविरोध निवडणुका म्हणजे भाजपा आणि शिंदेच्या शिवसेनेची गुंडगिरी आहे, अशी टीका इम्तियाज जलील यांनी केली. प्रशासनाचा दुरुपयोग करून अर्ज मागे घेण्याचं कृत्य करणार तर लोकशाही जिवंत कशी राहील, असं सुद्धा इम्तियाज जलील यांनी म्हटलंय. हे फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी आणि एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेनेची गुंडगिरी आहे. कॅन्डिडेट्सला उचलून जबरदस्ती फॉर्म भरण्यासाठी पोलीस सेक्युरिटी मध्ये जावं लागला होता. इतका तुम्ही आपला प्रशासनाचा, आपल्या ऍडमिनिस्ट्रेशनचा, पोलिसांचा दुरुपयोग करणार आहे, गुंडगिरी करणार आहे की तुम्ही कॅन्डिडेट्सवर दबाव टाकून फॉर्म परत घे, अशा प्रकारचे कृत्य करणार आहे तर लोकशाही जिवंत राहणार आहे का? काँग्रेस नेते वडेट्टीवार यांच्या विरोधात वाशिम पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली. नकली नोटांप्रकरणी राजू पाटील राजेंविरोधात गुन्हा दाखल असल्याचा दावा वडेट्टीवार यांनी केला होता. मात्र प्रत्यक्षात राजू पाटील राजेंविरोधात असा कुठलाही गुन्हा दाखल नाहीये. खोटा दावा केल्याप्रकरणी वडेट्टीवार यांच्या विरोधात भाजपकडून तक्रार दाखल करण्यात आली. वडेट्टीवारांना 100 कोटींची अब्रू नुकसानीची नोटीस पाठवल्याचं सुद्धा राजू पाटील राजेंनी यावेळेला सांगितलंय. न पाहता, काही कोणत्याही गोष्टीचा पाठपुरावा न करता, कोणत्याही पोलीस स्टेशनचा FIR न तपासता स्टेटमेंट करणं तर अनेक लोकांच्या विरोधात लिहितात, त्यांची बदनामी करतात. एक विजय वडेट्टीवार जर असं स्टेटमेंट करत असेल तर विजय वडेट्टीवारचा मी जाहीर निषेध करतो. आज आम्ही इथे त्यांच्या नावानं रितसर तक्रार दिलेली आहे. अब्रू नुकसानीचा दावा आमच्या वकिलांनी आजच 100 कोटीचा दाखवलेला आहे. ती नोटीस त्यांना पाठवलेली आहे. त्यांना 15 दिवसाचा वेळ दिलेला आहे. इथे भारतीय जनता पार्टीची आणि आमच्या सगळ्यांची माफी मागावी.
जालना महापालिकेत आमच्या 65 पैकी 45 जागा निवडून येतील. रावसाहेब दानवे यांनी हा विश्वास व्यक्त केलाय. निवडणुकीत आम्ही सक्षम उमेदवार दिले आहेत असं सुद्धा रावसाहेब दानवे यांनी म्हटलंय. जालना शहरातील जनता महापालिका भाजपच्या ताब्यामध्ये देईल. रावसाहेब दानवे यांनी ही प्रतिक्रिया दिली. महानगरपालिका झाल्याच्या नंतरची पहिली निवडणूक आहे. भारतीय जनता पक्ष ताकदीनं या निवडणुकीत उतरलेला आहे. सक्षम अशा प्रकारचे उमेदवार आम्ही दिलेले आहे. नेत्यांची एक मजबूत फळी भारतीय जनता पक्षाजवळ आहे. त्यामुळं ही महापालिका भारतीय जनता पार्टी जिंकेल यामध्ये कुठल्या प्रकारची शंका नाही आहे. निवडणुकीमध्ये काही सूत्र काही पथ्य आम्ही ठरवलेले आहेत. आम्ही आमच्या मित्रपक्षावर कुठल्याही प्रकारची टीका टिप्पणी करणार नाही. आमची अपेक्षा आहे की त्यांनीही टीका टिप्पणी न करता विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवावी. विधानसभा अध्यक्षांनी अराजकीय स्वरूपाची भूमिका ठेवली पाहिजे असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलंय. राहुल नार्वेकरांच्या धमकीच्या व्हिडिओवरून हर्षवर्धन सपकाळ यांनी ही प्रतिक्रिया दिली. आयोगानं स्पष्टीकरण मागताना फिक्सिंगमध्ये सामील नसल्याचं जाहीर करावं असं सुद्धा सपकाळ यांनी म्हटलंय. विधानसभा अध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती, लोकसभा, राज्यसभा यांचे जे अध्यक्ष आहेत ते आणि राज्यपाल यांनी सर्वसाधारणपणे अराजकीय स्वरूपाची भूमिका ठेवली पाहिजे. कारण विधानसभेचे अध्यक्ष कस्टोडियन आहेत. निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण याचं मागत असताना फिक्सिंगमध्ये आपला सहभाग नव्हता हे देखील त्यांनी जाहीर करावं. नार्वेकरांवर गुन्हे दाखल करावे. कल्याण डोंबिवलीत बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. नोटा हा दुसरा उमेदवार असून त्याला जास्त मतदान मिळाल्यास निवडणूक रद्द होऊ शकते असं आरटीआय कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांनी दावा केलाय. स्वतः सगळे उमेदवार जे बिनविरोध म्हणून निवडून स्वतःलाच घोषित करून घेतलं. मुळात निवडणूक प्रक्रियेमध्ये नोटा हा एक ऑप्शन दिला गेलेला आहे आणि निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरच एखादा उमेदवार हा डिक्लेअर केला जातो निवडणूक आयोगातर्फे का तो निवडून आला की नाही. विजय उमेदवाराचे ज्याच्यावरती गुलाल उधळला त्याच्यापेक्षा नोटाला मतदान जास्ती झालं तर इलेक्शन कॅन्सल होईल ना. कारण दुसरा कॅन्डिडेट असणार ना आणि दुसरा कॅन्डिडेटला मतदान जास्त झालं तर दुसरा कॅन्डिडेट निवडून आला, मग नोटा निवडून आलं. मग विजय गुलाल उधळून उपयोग काय त्याचा. संजय राऊत हे विनाशकाले विपरीत बुद्धी असून त्यांनी शिवसेना बुडवली आहे. आता राहिलेली शिवसेना सुद्धा साफ करतील अशी टीका बबनराव लोणीकर यांनी राऊतांवर केली. संजय राऊत म्हणजे बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी असं देखील उपरोधिकपणे त्यांनी म्हटलेलं आहे. उद्धवजी ठाकरे नेते आणि संजय राऊत पत्रकार म्हणजे हे दोघं आपसात चर्चा करतात आणि तीच चर्चा दुसऱ्या दिवशी सामन्यात छापून येते आणि बोलाचाच भात आणि बोलाचीच कडी असते संजय राऊत म्हणजे. त्याच्यामुळं संजय राऊत फार काही लोकप्रिय नेता नाहीये, कधी निवडून आलेले नाहीये आणि विनाशकाले विपरीत बुद्धी. संजय राऊतांनी तर शिवसेना बुडवलेली आहे. आता राहिली शिवसेना साफ होईल. मुंबई पालिकेत एका उमेदवाराचं चिन्ह प्रसिद्ध नाहीये. वॉर्ड क्रमांक 173 मधील उमेदवाराचं निवडणूक चिन्ह हे प्रसिद्ध नाही. दत्ता केळुसकर यांच्या पत्नी शिल्पा केळुसकरांना चिन्ह देण्यात आलेलं नाही. भाजपच्या चोरलेल्या एबी फॉर्मवर अर्ज भरल्याची भाजपकडून तक्रार दाखल करण्यात आली. शिल्पा केळुसकरांना चिन्ह देऊ नका, भाजपकडून निवडणूक आयोगाला हे पत्र देण्यात आले.